एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। अर्थव्यवस्थेचा अभ्यास यूपीएससी एमपीएससी म्हणा कंबाईंड म्हणा सगळीकडे लोचा होते, सर्वांना माहित आहे। काऊन लोचा होते? कारण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही, म्हणून आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊया, तरच आपल्याला अर्थव्यवस्था हा विषय मस्तपैकी समजेल। तर आजचा बेसिक कॉन्सेप्ट कोणता आहे? आजचा बेसिक कॉन्सेप्ट आहे रोजगार, बेरोजगार आणि अर्धरोजगार, एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयमेंट। समजायचं? मग चलायचं, चलावच लागेल म्हणा। कायले चलायचं विचारतस? चला बाबा मग ठीक आहे। तर आपली ताई हसत आहे, 32 तिची दिसत आहे। याले दाता आहेत का नाही समजत नाही, बिचारा घुम्यासारखा बसून आहे आणि हा तोंड दाखवाले तयार नाही। तर ताई हसत आहे, छोकरी को मिली नोकरी म्हणजेच रोजगार। मस्तपैकी इंजिनियर आहे, मस्तपैकी इंजिनियर आहे म्हणजे इंजिनियर आहे, मस्तपैकी वर लक्ष देऊ नका, इंजिनियर आहे, भरपूर आहे, पगार आहे, बरोबर आहे, म्हणून हसत आहे। आणि हा काऊन रडत आहे? डब्बू हो गया डब्बू, कारण त्याला नोकरी नाही, लुकिंग फॉर अ जॉब, टाय घालून आहे पण कोणत्या कामाचा आहे? कोणत्याच कामाचा नाही। आणि इकडे काय आहे? इंजिनियर, हेल्मेट घालून आहे जिप्पीचा, टी शर्ट स्विग्गीचा आणि बॅग आहे झोमॅटोची। का करण बिचारा, करता क्या ना मरता क्या, है ना? तो एकाच वेळेस हाबी जॉब हाबी जॉब हाबी जॉब तिन्ही जॉब करते। का आता झोमॅटोचा एक नेऊन ठेवला पॉकेट, तर स्विग्गीवाला म्हणते दुसराने, वेळच वेळ। दिवसभर करून काय? इले फुरसत नाही मिळे दिवसभर, याले तर दिवसभर बसल्या बसल्या रिकाम टेकडा काय करण, काहीच काम नाही, आणि याले एवढीशे पिटकले काम। असे तीन परिस्थिती आपल्याला दिसून येते। काय दिसून येते? एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट। आता हे झालं समजून घेण्यासारखं, समजलं असं तुम्हाला, समजायला काहीच प्रॉब्लेम नाही। पण परीक्षेत असं ये नाही की ताई हसत आहे म्हणजे काय, असा प्रश्न येत नाही, म्हणून थेरॉटिकल शिकणं आवश्यक आहे। तर थेरॉटिकल जेव्हा आपण, कारण प्रश्न तसेच येते भाऊ, तर आपल्याला दिसते बॉडी बिल्डर आणि इकडे दिमाग की बत्ती। मग बॉडी बिल्डर आणि दिमाग की बत्ती म्हणजे काय दिसते? तर आपल्याला दिसते हे शारीरिक आणि हे दिसते बौद्धिक, असं काहीतरी दिसते। शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये? तर ॲबल बॉडीड पर्सन। काय म्हटलंय बघा, लक्षात घ्या, है ना? ॲबल बॉडीड पर्सन, ॲबल बॉडी म्हणजे हेवी बॉडी, डोकं आणि हे बॉडी, है ना? तर ॲबल बॉडीड पर्सन मध्ये शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता असे दोन प्रकारचे काय आहे? स्किल आहे, कौशल्य आहेत। आणि स्किल असेल तर त्याच्यानुसार रोजगार मिळतो। लक्षात आलंय का? रोजगार कशाच्या आधारावर मिळतो? स्किलच्या आधार, कौशल्याच्या आधारावर रोजगार मिळतो। मग कौशल्य दोन प्रकारचे, शारीरिक आणि बौद्धिक, मॅन्युअल कॅपॅबिलिटी अँड मेंटल कॅपॅबिलिटी, बरोबर आहे? तर सक्षम व्यक्ती असला पाहिजे, म्हणजे जे जे तत्सम काम असेल मागितलेलं त्या अनुषंगाने त्याची क्षमता असली पाहिजे। अ पर्सन हॅज टू बी कॅपॅबिलिटी, है ना, फॉर अ कन्सर्न वर्क, है ना? स्किल आणि वर्क याचं ताळमेळ असलं पाहिजे। म्हणजे इंजिनियर असन आणि ITI वाला म्हणत असन इंजिनिअरिंगचा जॉब पाहिजे, तर जमन का? नाही। आणि सुकड्या असन असा काडी फू केला तरी उडून जाईन। आणि त्यानं म्हणलं बापू हे दगड उचलायचं मी काम करतो, तर आता दगड तो उचला का त्याला दगड उचलला समजून नाहीये, बरोबर आहे? म्हणजेच काय, ताळमेळ स्किलचा आणि कामाचा बसला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? ॲबल बॉडीड पर्सन। पण तो ॲबल बॉडीड आहे, पण सोबतच तो वर्किंग एज मधला असला पाहिजे, कार्यक्षम वयोगटातील असला पाहिजे। आंतरराष्ट्रीय स्तरावर पकडा किंवा भारतात पकडा, आपल्याला किमान वय 15, त्याच्या खाली बालक ठरवल्या जातो, आणि त्याला जर नोकरी मिळाली तर बालमजुरी इल्लीगल आहे, चुकीचं आहे ते समजलं जातं। आणि 59 वय, 15 ते 59 हा कार्यक्षम वयोगट असा गृहीत धरला जातो। 59 नंतर तो रिटायर्ड व्हायला ही अपेक्षा आहे, कारण की त्याचं कौशल्य असेल
परंतु त्याची ती क्षमता त्या इफिशियंट लेवलवर राहत नाही, त्या कार्यक्षम याच्यावर राहू शकत नाही किंवा हॅझार्डस राहू शकते, हेल्थ हॅझार्ड्स वाढू शकतात, म्हणून ते गृहीत धरल्या जात नाही. तर 15 ते 59 हा कार्यक्षम वयोगट. सक्षम व्यक्ती एवढंच होत नाही, त्याची कामाची इच्छा असली पाहिजे, विलिंग टू वर्क. कामच करायची इच्छा नसेल तर, रिकामटेकडा असेल तर, म्हणजेच तो काय असला पाहिजे, इकॉनॉमिकली काय असला पाहिजे, इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह असला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी है ना, आर्थिक सक्रियता ही महत्वाची आहे. तो निष्क्रिय असेल तर त्याला कुठेही थारा नाही, तो म्हणजे टवाळक्या करणारा रिकामटेकडा हो. समजला आलं. ते इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह आणि करंट वेज लेवलवर. कुठल्या वेज लेवलवर, करंट वेज लेवलवर, म्हणजे तत्सम कामाकरिता जो काही निर्गमित केला असेल वेज, जो कस्टमरी वेज असेल त्या वेजवर तो काम करायला तयार पाहिजे. म्हणजे 1 लाख पगार असेल एखाद्या कामाचा महिन्याचा, तर त्याला 1 लाखावर तो म्हणते मी काम करायला तयार. आलं की नाही लक्षात. अशी परिस्थिती जर असेल, या 4 कंडिशन, बरं, या 4 कंडिशन फुलफिल होत असेल आणि त्याला जर नोकरी मिळाली आहे तर त्याला काय म्हणू आपण, एम्प्लॉयमेंट, रोजगार. आणि तो काय झाला, एम्प्लॉईड, नोकर झाला आहे, कामगार झालाय. आणि नशेल मिळाला तर त्याला आपण म्हणतो बेरोजगार, अनएम्प्लॉईड, बेरोजगार, अनएम्प्लॉईड. आणि अशी जर परिस्थिती असेल की 4 कंडिशन फुलफिल होत आहेत पण त्याला नोकरी मिळाली नाही, तर अशा परिस्थितीला अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी म्हणतो. बरोबर आहे. आता झाला रोजगार आणि बेरोजगार. परंतु अर्धरोजगार म्हणजे काय, तर तो वर्किंग एज मधलाही आहे, विलिंग टू वर्क आहे, ॲबल बॉडीड पर्सन आहे आणि त्याला नोकरी मिळाली आहे. काय, त्याला नोकरी मिळाली आहे, ही इज गेटिंग द जॉब, बट नॉट ऍट द करंट वेज लेवल. करंट वेज लेवलवर त्याला मिळालेलं नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळालेला आहे. त्याची सॅलरी काय, त्याची मजुरी जी आहे, वेजेस, त्याची मजुरी काय आहे, कमी मिळालेली आहे. जितकी निर्गमित केली, कस्टमरी वेज ज्याला म्हणतो, जितकी निर्गमित केलेली आहे त्याच्यापेक्षा कमी. उदाहरणार्थ, रिसेशनच्या वेळामध्ये बरेचशा इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियरला जिथे 1 लाख मिळायचा पगार तिथे 50,000 करत असतील तर कर, नाही तर होय तिकडे 10,000 करत असतील तर कर, नाही तर होय तिकडे अशी गोष्ट आली होती. आणि तो म्हणे बाबा जे असं ते देणार बाबा म्हणे, करतो ना. बरोबर आहे, राईट. अशी जेव्हा परिस्थिती येते त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो, अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे हा नोकरीवर तर दिसते पण नोकरीचे जे बेनिफिट मिळायला पाहिजे, ज्याला कंपेन्सेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये त्याने जी एनर्जी टाकलेली आहे, जे स्किल टाकलेले आहे, त्या स्किलसाठी जे काही मजुरी मिळायला पाहिजे होती तेवढी न मिळता फारच कमी मिळत आहे. त्याला आपण काय म्हणतो, अर्ध बेरोजगार किंवा अर्ध रोजगार. गेटिंग द पॉइंट. अंडर एम्प्लॉयमेंट. क्लिअर, राईट. आता तिघांना थोडं डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बेसिक याच्यामध्ये बघा, पहिला आहे रोजगार. व्हॉट इज मीन बाय द एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे कशाला पाहिजे आपल्याला, माणसांना एम्प्लॉयमेंट कशाला पाहिजे, जनावरांना एम्प्लॉयमेंटची गरज नाही, माणसाला का गरज आहे, कारण की ह्युमन लाईफ इज अ डिफरंट दॅन द ॲनिमल, राईट. ॲनिमल लाईफ इज टोटली डिपेंड ऑन द नेचर and restricted life, but human life is much more dynamic, much more diversified and aspiring higher level of development. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या उपजीविकेच्या ज्या गरजा आहेत त्या हायर लेवलवर वाढत जातात निरंतर. परंतु काही बेसिक लेवलच्या गरजा आहेत त्या सुद्धा त्याला ऍज अ सोशल मॅन म्हणून फुलफिल होणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण अन्न, वस्त्र, निवारा. आता अन्नाची गरज जी आहे सर्वच प्राणी मात्राला आहे, निवाऱ्याची गरज सर्वच प्राणी मात्राला आहे, परंतु निवारा जर माणसाचा बघायचा असेल तर तो वेगळ्या प्रकारचा असतो, है ना. हॅबिटॅट ज्याला म्हणतात इज टोटली डिफरंट दॅन द अदर ॲनिमल्स. आणि त्याच्यामुळे याच्यासाठी त्याचा तो आर्थिक सक्रिय, इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कारण त्याला जर उपजीविका भागवायची आहे, उदरनिर्वाह करायचा आहे, है ना, टू मॅनेज हिज बोथ एंड्स मीट, देन ही मस्ट हॅव टू अर्न. त्याला कमवावं लागेल. अँड फॉर अर्निंग ही मस्ट हॅव टू वर्क. त्याला काम करावं लागेल.
तर जेव्हा त्याला काम करावं लागेल त्याच्यासाठी तो काय करतो, स्किल डेव्हलप करतो, जेणेकरून त्याची कमाई अधिकाधिक झाली पाहिजे, अधिकाधिक प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जो जे काही स्किल वाढवतो त्या स्किलच्या अनुषंगाने, लक्षात घ्या, त्या स्किलच्या अनुषंगाने त्याचा उदरनिर्वाह करायला जेव्हा संबंधित जॉब मिळतो त्याला आपण एम्प्लॉयमेंट म्हणतो. इट इज नथिंग बट द ऍक्टिव्हिटी फ्रॉम विच अ पर्सन अर्न्स अ मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. बरोबर आहे. मग आता पैसे कमवायचे आहेत, कमाई करायची आहे, इन्कम कमवायची आहे, तर त्याच्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तर तो म्हणतो की आता मैं बिलकुल आझाद और जिंदाबाद, मला कोणाची गरज नाही, मी रस्त्यावर बसतो, टपरी लावतो, चहा विकतो, चहा झक्कास बनवू शकतो, घरी तसे पुट्टे येतात माझ्याकडे चहा प्यायले, आता मीच रस्त्यावर येतो आणि मस्त चाय बनवला. बरोबर. जशी ही आपली ताई पाणीपुरी वाली, बीटेक लिहिलेलं बीटेक पाणीपुरी, आता बीटेक झाली आहे पण ते म्हणते मी पाणीपुरी, तिची इच्छा, हिज हर विलिंग, लक्षात घ्या, तिची इच्छा की मी हे पाणीपुरी विकीन आणि लाखो लखपती पाणीपुरीवाली आहे ती. आणि ह्याला जेव्हा म्हणतो स्वतःच काम करते आणि स्वतःच कमवते तेव्हा काय म्हणतो, सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. ती कोणाची नोकर नाही, स्वतःचीच मालिक आहे. म्हणजे इथे एम्प्लॉयर म्हणजे नोकरी देणारा आणि नोकरी घेणारा स्वयंवच आहे, स्वतःच, म्हणून स्वयंरोजगार, स्वतः निर्माण केलेला रोजगार. बरोबर आहे. परंतु अधिकाधिक दिसतो आपण नोकरी भेटन का रे भाऊ, कोणती वेरी तरी द्या रे भाऊ नोकरी, नाही काय तर चपराशाची है ना, चपराशाच्या नोकरीले रांगाचे रांगा, तर त्याला म्हणतो आपण वेज एम्प्लॉयमेंट, वेतन रोजगार किंवा मजुरी रोजगार, वेतन वेज एम्प्लॉयमेंट. जर बघितलं तर इथे काय दिसतो, एक एम्प्लॉयर आहे, नोकरी देणारा आहे, नियुक्त आहे, आणि मागणारा म्हणजे कामगार आहे. पण इथे कामगार वगैरे नाही, इथे चालक मालक आहे. इथे काय आहे, चालक मालक. इथे चालक वेगळा आणि मालक वेगळा, ह्या दोघांमधला फरक दिसून येतो. तर जेव्हा एम्प्लॉयमेंट म्हणतोय तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे एम्प्लॉयमेंट दिसतात. एक आहे वेज एम्प्लॉयमेंट आणि दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता याचे चार घटक, एम्प्लॉयमेंटचे इन जनरल आपण बघतो तर चार घटक दिसून येतात. एक आहे एम्प्लॉयर, नियुक्ता, जो त्याला काम देतो, बरोबर, तो जो त्याला एखाद्याला काम देतो, आणि ज्याला काम देतो तो आहे कामगार. ह्या काम देणारा एम्प्लॉयर आणि काम मागणारा एम्प्लॉई जो आहे हा काय करतो, ह्या दोघांमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल ना. हा म्हणून बापू तुझे हे काम करायचं आहे, तो म्हणते बाबा पगार किती देशील, एवढा देईन, हा ठीक आहे, जमला काम, म्हणजे काय, रोजगार ऍग्रीमेंट. बरोबर आहे. आणि एकदा ऍग्रीमेंट झाला की आले काम करून द्यायचं आहे, काम करून दिला का त्याला काय मिळालं पाहिजे, कंपेन्सेशन, भरपाई, त्याला जे काही वेतन निश्चित केलं आहे, मजुरी निश्चित केली ते भेटणं आवश्यक आहे. तर आपल्याला किती घटक दिसतात, चार घटक रोजगाराचे दिसतात. एक आहे नियुक्ता किंवा मालिक म्हणजे एम्प्लॉयर, दुसरा आहे एम्प्लॉय कामगार, तिसरा आहे कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, करार केलेला, आणि चौथं कंपेन्सेशन, भरपाई असलं पाहिजे. क्लिअर. आता आपण बघूया बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट है ना. अनएम्प्लॉयमेंट आपण नंतर डिटेल पण बघूया. इथे जर बघितलं तर सर्वात महत्वाचं आहे की ती व्यक्ती काय असली पाहिजे, इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह असली पाहिजे. इफ अ पर्सन इज एबल बॉडीड है ना अँड हॅव्हिंग अ फुलफिलिंग अ क्रायटेरिया ऑफ अ वर्किंग एज, तो वयोमर्यादेत येत आहे आणि सक्षमही असेल, म्हणजे आपण त्याला म्हणूया बौद्धिक दृष्ट्या म्हणा, शारीरिक दृष्ट्या म्हणा, तत्सम कामाकरिता, परंतु त्याची इच्छा नसेल, दॅट मीन्स ही इज नॉट इकॉनॉमिकली, इफ नॉट विलिंग है ना, इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह असला पाहिजे, काम करण्याची इच्छा असली पाहिजे, म्हणजे त्याने काम मागितलं पाहिजे. आणि काम मागितलं आहे आणि तेव्हा त्याला नोकरी मिळत नाही आहे, अशा परिस्थितीत त्याला आपण काय म्हणतो, अनएम्प्लॉयड, किंवा त्या परिस्थितीला अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. आता आपल्याला लक्षात घ्या की कळणार कसं आहे, तर इन जनरल हे आपल्याला माहित होतं सर्वेच्या दृष्टिकोनातून. म्हणून सर्वेच्या कॉन्टेक्स्ट संदर्भ कालावधीमध्ये कामाच्या तो शोधात असणं आवश्यक आहे. ही कंडिशन खूप महत्वाची आहे. सर्चिंग अ जॉब ड्युरिंग द रेफरन्स पिरियड, म्हणजे सर्वेअर गेल्यावर त्याला विचारायचं की बाबा तू किती शिकलेला आहे, तर तो म्हणतो मी ग्रॅज्युएशन झालो आहे. तुमच्याकडे जर आला
एखादा सर्वेअर, तर तुम्ही म्हणाल ग्रॅज्युएशन झालं आहो. अच्छा, काय करते? एमपीएससीचा अभ्यास करत आहो. कशासाठी? म्हणा काय बे, कंचे खेळासाठी का रे? अवे ना ऑफिसर झालो पाहिजे म्हणून. तो बरोबर आहे, ऑफिसर झालो पाहिजे म्हणजे नोकरी पाहिजे. मग तो लिहून घेते. म्हणजे तुम्हाला विचारायला आला की मागच्या आठवड्यापासून का करता रे? टवाडक्या करता का अभ्यास करता? तुम्ही सांगता आम्ही अभ्यास करतो. आणि अभ्यास कशासाठी करतो? तर एमपीएससी पास करून घ्यासाठी करतो. असं जेव्हा म्हणाल त्या क्षणाला तुम्हाला काय म्हटलं जाईल? बेरोजगार. पण तो जर आला आणि त्याला विचारलं मागच्या आठवड्यापासून काय करत होता रे? एमपीएससीचा अभ्यास करत होता का? तुला पाहिजे म्हणते तर नोकरीचा वेळ नाही आहे. तिला घेऊन फिरण कोण रे? आली आपण तो लिहून. तिले फिराले नेलं नव्हतं. ते काय नोकरीचा शोध हो का? नाही. तो कोण हो? छोकरीचा शोध. तो कोण हो? छोकरीचा शोध. नोकरीचा शोध हो. बरोबर आहे? गेटिंग द पॉइंट. म्हणजेच काय, तर जेव्हा सर्वे होतो त्यावेळेला जर एखादा सक्षम व्यक्ती, ॲबल बॉडीड पर्सन, सक्षम व्यक्ती वयोमर्यादेत येत असेल परंतु नोकरीचा शोध घेत नसेल, ही इज नॉट इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह, देन ही इज नॉट कॉल्ड ॲज अनएम्प्लॉईड. तो घरी बसला असाल तरी त्याला अनएम्प्लॉईड म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? रिकाम टेकडा. गेटिंग द पॉइंट. त्यामुळे अशी चूक करायची नाही. केव्हा तुमच्याकडे सर्वे येऊ शकतो रे बाबा, है ना? मग म्हणायचं नाही की मागच्या आठवड्यात काय केलास. आपले भालधंदे सांगायचे नाही. असो, बेरोजगारी क्लिअर झाली. काय म्हटलेलं आहे? इकॉनॉमिकली तो ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि रेफरन्स पिरियड खूप महत्वाचा आहे. तो कामाच्या शोधात असला पाहिजे. जर एखादा व्यक्ती आधी नोकरीचा शोध घेत होता पण आता नोकरीचा शोध घेत नसेल परंतु सक्षम असेल तर त्याला आपण बेरोजगार म्हणू शकत नाही. तो काय झाला? आता इकॉनॉमिकली इनऍक्टिव्ह झाला. काय झाला? इकॉनॉमिकली इनऍक्टिव्ह म्हणजे आर्थिकदृष्ट्या निष्क्रिय झाला. तो काही वर्क फोर्स मध्ये येत नाही, त्यामुळे त्याला अनएम्प्लॉईड म्हणता येत नाही. ओके, ठीक आहे. असे प्रश्न येते बरं गुगली ना, मग गडबड होते. आता आपण पाहूया अंडर एम्प्लॉयमेंट, अर्ध रोजगार. तुम्हाला दिसते ताई मस्तपैकी घालून आहे म्हणजे एमबीए झाली असा मला वाटते. एमबीए आणि हातात काय दिसते तिच्या? बघा सिम्बॉलिक ग्लास, वेटरचं काम म्हणजे झाली आहे एमबीए. एमबीए वेटर बाई. कोण होते? एमबीए वेटर बाई. आता हे एमबीए वेटर बाई जेवण का नाही म्हणजे ते म्हणाल मला रोजगार आहे, मला काय आहे? रोजगार आहे. परंतु कामगाराच्या पूर्ण क्षमता किंवा इच्छित क्षमते एवढा नाही. म्हणजे तिची क्षमता काय आहे? आता एमबीए झाली आहे. जर एमबीए झाली असन है ना आणि वेटरचं काम करत असन तर जमन का? तिनं तर हॉटेल मॅनेज करायला पाहिजे, ते टेबलच मॅनेज करत. गेट इन द पॉइंट, राईट. म्हणजे अडचण आली आहे. तिचा पगार पाहिजे होता लाखात, है ना? तिचा पगार पाहिजे होता लाखात, तिचा पगार आता 1.5 दमडीचा झाला आहे. पर्सन एम्प्लॉयड बट नॉट टू हिज फुल पोटेन्शियल ऑर डिझायर्ड कॅपॅसिटी. त्या कॅपॅसिटीच्या लेवलवर तिला मिळाला नाही आहे. मग याच्यावरून काय अर्थबोध होतो? तर आपल्याला असं दिसतं, अंडर एम्प्लॉयमेंट समजलं, लक्षात आलं की आपल्याला असं दिसतं की लो स्किल जॉब मिळालाय. काय मिळालाय? संबंधित व्यक्तीला लो स्किल जॉब मिळाला आहे, लो पेमेंट मिळालेला आहे आणि पार्ट टाइम आहे. लक्षात घ्या, पार्ट टाइम आहे. लो स्किल म्हणजे त्याचं स्किल, स्वतःचं स्किल हे हाय आहे आणि त्याला लो स्किल जॉब मिळाला. म्हणजे इंजिनियर जो आहे ह्या इंजिनियरला टेक्निशियनचा जॉब मिळाला आहे. आला की नाही लक्षात? इंजिनियरला काय मिळालाय? टेक्निशियन. तसा आमचा इंजिनियर झोमॅटो भाऊ झालाय. खरंच बिचारा झोमॅटो कोणी बी नेऊ शकते, अनपढ बी माणूस नेऊ शकते. बरोबर आहे ना? राईट. ते काय इंजिनियरला टेक्निशियनचा जॉब मिळालाय. इंजिनियरचा पगार पाहिजे आहे 1 लाख, त्याला मिळतं 10,000 है ना? म्हणजे लो पेमेंट मिळालेला आहे आणि पार्ट टाइम मिळाला आहे. त्याला टेक्निशियनचा जरी मिळाला असेल ना, तो म्हणते बापा तू 2 तासासाठी ये रोज, है ना? येऊन काय करशील दिवसभर? तुला दिवसभर ठेवीन तर एवढा देईन कसा? दिवसभर ठेवला तर तू या बापू 1 लाख पडते. मी देणार नाही. 2 तास ये, माझं काम कर, निघून जा, नटबोट कसून घे. बरोबर आहे? असं जेव्हा म्हणते म्हणजे पार्ट टाइम म्हणते. मग बिचारा इंजिनियरची कॅपॅसिटी कशी आहे? 1 लाखापर्यंतची आहे. त्याची गरजही तशी आहे. त्यासाठीच तर इंजिनियर झाला. झक मारायला झाला का? नाही ना. मग 10,000साठी झाला का? नाही. मग तो म्हणते बाकीचे कुठून? तर 2 तास झाले का दुसऱ्याकडे जाते.
बापू नट कसाचे आहेत का, तिसऱ्याकडे जाते नट कसाच्या, दिवसभर करू काय. म्हणजे पार्ट टाइम म्हणजे त्याला काय आहे, कमी वेळ मिळते तर तो काय करते, मोर दॅन वन जॉब, खूप सारे जॉब करते, एका दिवसात इकडे जाते तिकडे जाते, गिग वर्क करून टाकते. अशी परिस्थिती येते, त्याला आपण काय म्हणतो, अंडर एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. आता अंडर एम्प्लॉयमेंट जर बघायला गेलं तर आपल्याला दोन प्रकारचे दिसून येतात, सदृश्य आणि अदृश्य, है ना. सदृश्य आणि अदृश्य. अनएम्प्लॉयमेंट वेगळं झालं, इनविजिबल अनएम्प्लॉयमेंट जे आहे डिस्गाइज ते वेगळं. इथे क्लिअर करायचं, डोंट बी कन्फ्युज्ड. तर सदृश्य म्हणजे काय, त्याच्या निवडीचं क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये त्याचं स्किल आहे त्या क्षेत्रामध्येच मिळालेलं आहे, परंतु पूर्ण वेळ मिळाला नाही. म्हणजे त्याला इंजिनिअरिंगचा जॉब मिळाला पण त्याला अवरली बेसिसवर मिळाला. इंजिनिअरचा 1 लाख होत होता, अवरली बेसिसवर त्याला 10,000 देतो म्हणलं, जाय तिकडे. म्हणजे त्याला पूर्ण वेळ मिळाला नाही, म्हणून उदरनिर्वाह पूर्ण होत नाही, म्हणून एकापेक्षा अधिक वेळ तो जॉब शोधत राहते. मोर दॅन वन पार्ट टाइम जॉब तो शोधत राहतो. म्हणजे एक इंजिनियर आहे आणि त्याला 1 तासाचं काम मिळालं, अवरली बेसिसवर मिळालं, है ना, पार्ट टाइम मिळालेला आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्याला आपण म्हणतो विजिबल अंडर एम्प्लॉयमेंट. इनविजिबल म्हणजे त्याचं क्षेत्र आहे, म्हणजे तो इंजिनियर आहे पण त्याच्या क्षेत्रात त्याला काम मिळालं नाही. त्याला काय मिळालं, झोमॅटो मिळालाय. आता झोमॅटोसाठी इंजिनिअरिंगची डिग्री लागते का, तू म्हणाल का सर आजकाल काय होत आहे तुम्हाला काय माहित बाबा, तुम्ही तर ऐस करत आहात, बरोबर आहे, राईट. आता ते मलाही माहित आहे. म्हणजे चपराशाच्या पोस्टसाठी PhD चे लोक आले आहेत. आता इतकी विदारक परिस्थिती आपण सांगू शकत नाही, म्हणून अंडर एम्प्लॉयमेंट इज मोर डेंजरस दॅन द अनएम्प्लॉयमेंट. ते कसं नंतर आपण विश्लेषणात पाहत बसू. ओके. इनविजिबल मध्ये बघा, निवडीचे क्षेत्र नाही त्याचे, नॉट इन चोजन फील्ड, त्याचं क्षेत्रच नाही आहे. इंजिनियर झाला आणि झोमॅटोच्या बॅगा घेऊन फिरते आणि नियत मजुरीपेक्षा कमी मोबदला मिळतो, लोअर वेजेस दॅन द कस्टमरी वेजेस. अशी परिस्थिती असेल त्याला काय म्हणतो, इनविजिबल अंडर एम्प्लॉयमेंट. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं. मला वाटतं कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. बेसिक तिन्ही यांचे बेसिक थीन मार्जिन समजून घ्यायच्या. कधी कधी गुगली क्वेश्चन येतो तेव्हा अडचण येते. सोबतच जेव्हा आपण अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने वाचतो, राज्यसेवेला पर्टिक्युलरली मेन्सच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या वेळेस इंटरव्ह्यूला विचारले तो गुगली पडू नये, म्हणून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. समजलं असेल तुम्हाला, काय सांगायची गोष्ट नाही. यू आर द व्हेरी सिरियस ऍस्पायरंट यार. चला मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.